सर विषय असा आहे की जे काही माझ्या वाचनात आता या 4 दिवसामध्ये आलं, एक बाजू अशी आहे की फॉरेस्ट मध्ये साहेब एकही लाकूड आपण एक फांदी आपण आणू शकत नाही, असा कायदा आहे साहेब. फॉरेस्ट मधली एक फांदी कोणी आणून दाखवा, आणू शकत नाही, हा कायदा आहे. कारण फॉरेस्ट हे त्यांच्या अखत्यारीमध्ये आहे आणि त्यामुळे तिथं पाऊलवाट सुद्धा जाऊ शकत नाही, कोणी जायचं नाही असे निर्बंध आहेत. आम्ही ते मान्य करतो साहेब, त्याचं पालन व्हायला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. परंतु दुसरी बाजू अशी आहे नाण्याची की बिबट हा जो आहे, हा बिबट किंवा वाघ हा वनजीव आहे, तो मानवी राहणाऱ्या वस्तीमध्ये येऊ शकत नाही, हा कायदा आहे. आणि त्याच्यासाठी ही शासनाने केलेली ही मोठी यंत्रणा आहे. मग त्याचा दिल्ली, नागपूर आणि मुंबई अशी स्टेशन्स आहेत सर. आणि त्या विभागाचे त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे एखादा समजा बिबट्या चुकून खाली आला तर आम्ही तो मान्य केला. पण साहेब 550 बिबट हे वन अधिकाऱ्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये जर उपजीविकेला ठेवले असतील तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे त्यांचा. त्यांना मानव जातीमध्ये आम्ही शांत आहे साहेब, आम्ही त्याच्या ठीक आहे. आमचा माणूस जर एखादा गेला जंगलात आणि बिबट्याने त्याला पकडला आणि मारला तर आम्ही म्हणू शकतो की आमची चूक आहे, आम्ही फाऊलमध्ये आहोत, आम्ही चूक केलेली, आम्ही फॉरेस्टमध्ये गेलोय आणि त्यांनी आम्हाला मारलंय, पकडलंय. परंतु आमच्या अंगणात यायचं, आमच्या घरात यायचं, आमच्या विहिरीवर यायचं, आमच्या बागेत यायचं, आमच्या घरादारावर यायचं आणि अशा पद्धतीने बिबट्याने हायदोस करायचा आणि याची जबाबदारी जर वन अधिकारी घेत नसतील तर मला असं वाटतं साहेब याच्यावर पहिल्यांदा निर्णय व्हायला पाहिजे की तुमचे आहेत का, हे तुम्हाला पाळायला सांगितले ना, तो वनातला आहे ना, तो वनातला आहे, तो पाळीव मधला नाहीये. पाळीव मध्ये आमची कुत्री आहेत, आमचे शेळी आहेत, आमचे मेंढी आहेत, आमची मांजरं आहेत, आम्ही पाळतोय साहेब ते. पण हा आहे ना, हा वनातला आहे आणि मग हा सांभाळण्याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे. जर प्रशासन त्या अशा पद्धतीचे उत्तर जर आम्हाला देत असेल तर या प्रशासनाला साहेब जबाब द्यायची वेळ आलेली आहे. आपण आमचे नेते आहात, आपण मुख्य व्यवस्थेमध्ये आपण सर्व या प्रवाहामध्ये लीड करून कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी जे खोटे गुन्हे नोंदवलेले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि यांच्यावर सदोष मनुष्य गुन्ह्याचा, यांच्यामुळे आमची 5 माणसं मेली आहेत ते आम्हाला देऊ शकत नाही. 25-25 लाखाचे जे 1.25 लाख रुपये, 1.25 कोटी रुपये आहे साहेब, आमची जनता 1.25 कोटी रुपये त्यांना मागा देईल, त्यांनी आमची माणसं 5 मागं द्यावेत. नाही 5 माणसं मागं दिली तर त्याच्यावर सदोष मनुष्य गुन्ह्याचा गुन्हा दाखल करावा, वधाचा, अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि तात्काळ आपण पाऊल उचलावं अशा पद्धतीची आग्रहाची मागणी करतो. धन्यवाद.